रेणुका माता यल्लम्मा आश्रम वाडोली येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मानवता किन्नर समाज संस्था नाशिक अध्यक्ष श्री सलमा गुरु नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा सलमा गुरु किन्नर आईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या महोत्सवात सोमवारी हरिभक्त पारायण राहुल महाराज खालकर यांचे कीर्तन सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न झाले। तसेच मंगळवार दिनांक 8-10-2024 रोजी युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण चैतन्य महाराज राऊत यांचे कीर्तन सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार आहे। आरती आणि मातेची पूजा, कोजागिरी पौर्णिमा निमित्त महाप्रसाद अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच यावेळी हरिभक्त पारायण राहुल महाराज खालकर आणि मानवता किन्नर समाज संस्था नाशिक अध्यक्ष श्री सलमा गुरु नायक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पूजा सलमा गुरु किन्नर आईसाहेब आणि उपस्थित मान्यवरांनी याबाबत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर अधिक माहिती दिली। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। एग एग विठाबाई माझी पंढरीची आई भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणेचे गंगा। या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर सुख सोहळे आनंद उत्सव संपन्न होत आहेत आणि त्याच आनंद उत्सवाचा सुख सोहळ्याचा भाग म्हणजे आपल्या या वाडोली गावामध्ये श्री संत आईसाहेबांच्या कृपाछत्राखाली शुभ प्रेरणेने या यल्लम्मा आश्रमावरती गोड पद्धतीने सुंदर सुख सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। विशेषतः या सोहळ्याची एक आहे की बाकीच्या सोहळ्यांच्या ठिकाणी बाकीच्या आनंदोत्सवाच्या ठिकाणी दांड्या खेळल्या जातात, डीजे लावून नाचलं जातं, एक आनंद वेगळ्या पद्धतीने वेगळा साजरा केला जातो। पण या ठिकाणी ज्ञानदान घडतंय, खऱ्या अर्थाने आई जगदंबेचा जागर घडतोय आणि सगळे गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी या निमित्ताने सगळे एकत्र येत आहेत आणि विशेष करून सगळे तरुण मंडळी जे तरुण मंडळी आज संप्रदायाला जोडल्या जात नाही ते सगळे तरुण मंडळी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने आईसाहेबांच्या कृपाछत्राखाली कृपा आशीर्वादाने खऱ्या अर्थाने हा सुख सोहळ्याचा आनंद सगळे घेत आहेत। सगळ्या तरुणांना सगळ्या तरुणींना मी माझ्या वतीने सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामकृष्ण जय श्री महाकाल। मी मानवता किन्नर समाज संस्था नाशिक यांच्या वतीने व माझ्या वाडोली गावाच्या वतीने मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते की आज मला जेवढं काही प्रेम जेवढं काही सहकार्य भेटतंय। मी कुठले कार्यक्रम करते तर हे कधी स्वार्थापोटी मी करत नाही। मी जे करते ते कार्यक्रम फक्त काहीतरी जगापर्यंत माणसापर्यंत तरुण वर्गापर्यंत काहीतरी मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते की बाबा हो तुम्ही व्यसनाच्या स्वाधीन नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, याच्यातून तुम्ही बाहेर कसे पडायचे हे फक्त मी तरुण वर्गांना आज एवढंच सांगू इच्छिते। व नवरात्रच्या शारदीय नवरात्र निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी या गावचा उपसरपंच आहे। तर आईसाहेबांनी जो हा शारदीय नवरात्रोत्सव हा जो कार्यक्रम म्हणजे उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल आईसाहेबांचे मी प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो। वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।